कालच्या दिवसावर नजर टाकली आणि आजच्या दिवसावर नजर टाकली तर खाडी क्षेत्रातील ही सगळी संघ होते. आता मात्र ह्या एरियातील सगळे सामने होणार आहेत, म्हणजेच नदी पात्रातील सामने होणार आहेत. कारण एका बाजूला आमचे अध्यक्ष या संघटनेचे सुजित तात्या सरांच्या अध्यक्षाखाली हे मॅची झाल्या. आता उद्या जर बघायचं तर त्या मॅचची त्या संतोष गुरवच्या अध्यक्षाखालील सामने सुरू होणार आहेत उद्यापासून. बरोबर आहे, एका बाजूला खारे पाणीवाली एका बाजूला गोरे पाणीवाली आहे, दोघांना वेगवेगळा करून ठेवले. नाही चांगली आहे संघटना, चांगली आहे. एक तात्याची संघटना, एक संतोष गुरव शेठची संघटना. बरोबर, सगळ्यांना इथं संधी दिलेली आहे त्यांनी. खरोखरच खूप चांगली स्वकल्पना इथं केलेली आहे त्यांनी. तर मित्रांनो जर सामना सुरू होणार तो म्हणजेच त्याच पट्ट्यातील दोन्ही आहेत. मानकुली एका बाजूला गावदेवी पूर्णा आणि एका बाजूला केवणी दिवा. म्हणजे मी इथं बसणार आहे केवणी दिवा आणि माझ्या जोडीला गोरसईकर सुभाष धुमाळ सर. सरांना आज मला तरी वाटतं खूप खूप दिवसातून आज मजा आली असेल वाटतं, असं वाटतं. सुभाष धुमाळ सर खुश आहेत. तर मित्रांनो खरोखरच कालपासून ह्या क्रीडानगरी ह्या स्पर्धेमध्ये खूपच सुंदर असा रंग भरलेला आहे. तुम्ही पाहताय मित्रांनो पॉवर स्पोर्ट शेलर आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये रंग भरलेला आहे मित्रांनो. डीजे ओमसाईचे डीजे प्रोप्रायटर केतन यांनी तसेच प्रतीक यांनी रंग भरलेले आहे आणि कॅमेरामॅन जे आहेत त्यांनी सुद्धा रंग भरलेले, स्कोरर यांनी रंग भरलेले आहे. आपले पंच जे क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये तिसरा डोला आपण त्यांना म्हणतो ते त्यांनी रंग भरलेला आहे. तसंच समालोचक कक्षामध्ये एक वाड्याचा आवाज काल होता, त्यानंतर मी प्रमोद पाटील स्वतः आणि माझ्यासोबत सुभादल. जाऊया या सामन्याकडे. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज तो गोलंदाज. चांगला चेंडू होता, जेंटलमॅन पुश करतोय कव्हरच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करतायत. सुंदर चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज सुद्धा फलंदाज सुद्धा. एक धाव इथं काढतोय, एक धावाने संघाची आणि स्वतःचा इथं अकाउंट ओपन करतोय. एक धावाने पुन्हा सज्ज होतोय. हरीश एक जबरदस्त कामगिरी करतोय आतापर्यंत. गोलंदाज नाही फलंदाजी अक्षय आणि जय हे दोन्ही जे आहेत ना खूप सुंदर फलंदाजी आतापर्यंत करता येतात. अक्षय आणि जय पूर्णा गावातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत ते दोन्ही. चांगला चेंडू होता, चेंडूला नटराजच्या अंदाजावर मारलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि बघूया काय घडलंय. एक्झिट मला तरी वाटतं आपल्या घरामध्ये सही सलामत पोहोचताना दिसतोय फलंदाज जय आणि 2 धावा इथं पूर्ण करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ते बिनबाद जिंदाबाद 3. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी पूर्णा आणि एकवीर मानकुली दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. आतापर्यंत 3 धावा इथं झालेल्या आहेत 2 चेंडूमध्ये. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय गोलंदाज हरीश. आतापर्यंत हरीशच्या वरती नजर टाकली ना मला सर तर 2 वेळेला मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेले आहेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. मात्र आहे गावदेवी पूर्णा हा संघ त्याच्यासमोर. शॉर्ट ऑन पूल झाला होता मात्र हुक करण्याच्या नादात पूर्णपणे चेंडू थोडासा बॅकऑफ शॉटच्या दिशेकडे रवाना होतो. डायरेक्ट हिट लागतोय आणि पंचांचा बोट टाकायचा पहिला हादरा बसतोय गावदेवी पूर्णा या संघाला. Oh God, one more remix. आवरे बाद झालाय. एक चोरटी रंधाची गरज नसताना, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण मोठे फटके मारू शकता पण अशी ही चोरटी धाव का अशी रिक्स घेतात मला ते समजत नाही. येस नो वेटचं समीकरण सुद्धा इथं चुकी करतात. एक धावच्या मुले एवढा मोठा जो फ्लेअर आहे ना तो बाद होऊन परतोय. मोठा झटका लागतोय गावदेवी पूर्णा या संघाला. अक्षय टावळेच्या रूपानं नवीन फलंदाज जातो तो म्हणजेच फलंदाज राहुल जातोय जयच्या जोडीला. बघूया जय आणि राहुल कशा पद्धतीने इथं पार्टनरशिप करतात. आपल्या संघाला कितपर्यंत मजल नेतात ते पाहायचं आहे, किती स्कोर बनवतात ते पाहायचं आहे. हरीश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्याचे समोर असणारे फलंदाज राहुल पैचा हा
षटक सुरू झालेला आहे मित्रांनो. जर बघितला तर या षटकरच्या जर आउट ऑफ मॅच बघितला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलेला आहे. आता मात्र पुन्हा हुक करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट होतोय आणि एक पुन्हा एकदा झटका लागतोय. गावदेवी पुन्हा या संघाला जाऊया या गुणगान गोलंदाज करण्यासाठी डीजे कडे. होतं की चुकी केली होती इथं अक्षय यांनी बाद झाला धावबादच्या स्वरूपात. मात्र हा पुन्हा एकदा एक विकेट पडलेला आहे. बघा ही जी चुकी केली होती अक्षय टावरे यांनी एक चोटी धाव घेण्यासाठी ही किती माग पडणार आहे ती बघा. राहुल बाद होतोय त्याची जागा भरून काढते नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच धीरज. धीरज हा कितपर्यंत तर धीर देतोय ते पाहायचंय. एक सुंदर गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली तो म्हणजेच हरेश. मागच्या 2 मॅचमध्ये जर पाहिलं ना सुभाष झुमर सर या हरेशने गोलंदाजाने खूपच चांगली गोलंदाजी केली. 4 धावा देतो कधी 3 धावा देतो विकेट प्राप्त करतोय 2-2 आणि हीच आशा ठेवून इथं गोलंदाजी करतोय तो गोलंदाज हरेश. आता पुन्हा एकदा बोल्ड होताना दिसतोय. त्रिफचलित होतोय फर्निचर बिघडतोय डानका उडवतोय आणि काय मजा करतोय गोलंदाज. कि सुबह से देखना था कि किस तरह से गेंदबाजी उन्होंने की है. काफी अच्छी कसी हुई गेंदबाजी अब तक की है. शेरों का शेर यहाँ पर हुआ है ये गेंदबाज हरेश. तर खूपच मी म्हटलं पहिलेच की अक्षय चुकी केली हे त्यांना आता समजत असेल. त्यानंतर किती चुक्या होत्यात सगळ्याकडून ते आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथं गावदेवी पूर्णा या संघासमोरून पुन्हा सज्ज होत आहे हरीश. पुढचा चेंडू टाकण्यासमोर असणारे फलंदाज भावेश काय पेश करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क हो नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि इशारा येतो. इथं पहिला षटकाचा खेळ इथं संपलेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली फक्त आणि फक्त 3 धावा इथं झाले आणि गडी बाद झालेले आहेत. ते म्हणजेच 3-1 गडीवर आपण नजर टाकला अक्षयवर तर रन धावबादच्या स्वरूपात बाद झाला आणि ते विकेट मिळवले 2 त्या गोलंदाज हरेश यांनी राहुल आणि धीरज याला चालतं केलेलं आहे. खूपच चॅलेंज ते संघ जो होता तो गाजवलेला आहे. सचिन भोईर हे तो उपस्थित झाले तर मी या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आकाश वाडघरे त्यांच्या सोबत आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय तुमचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. चांगला चेंडूला खोदून काढला. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तिथं एक से ज्यादा कुछ नाही. एक धावणे समाधान मानावं लागेल. समाधान इथं घेतलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. एक धावणे संघाची धाव संख्या पुरस्करतय. धाव संख्या होतय ती 3/4. तर चांगला चेंडूला फिरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी. विनीत पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा बेत होता की हा चेंडू हुक
पूल खेळाच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. बालाराम पाटील कुठे दर्शक मध्ये असतील त्यांना मी विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बालारामजी पाटील कुठे दर्शकांमध्ये तुम्ही असाल तुम्हाला मी विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय मैदानात गुलगुदऱ्या करून जातोय. लॉंगच्या रिझन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी धावबादच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय गावदेवी पूर्णा या संघाला. चला स्पीडअप करायचं आहे. वेळेअभावी सहकार्य करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे दोन्ही संघाचे ना एक विनंती असेल. अन्यथा शेवटची जी मॅच आहे ना मित्रांनो ती 3 षटकांचा खेळवला जाणार आहे अशी कमिटीचा आदेश आहे. प्लीज मित्रांनो धावसंख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 10 धावा झालेत. आपण गडी बाद किती झालेत ते बघितलं तर खरोखरच 4 गडी बाद झालेले आहेत असं वाटतं मला. तर मित्रांनो क्रीसवर आहे तो म्हणजे जय आणि धीरज. बघूया जय आणि धीरज कशा प्रकारे खेळ करून दाखवतो ते पाहायचं आहे. आता म्हणतं एक अलगद हाताने चेंडूला ढकलून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतात. थोडीशी पंबलिंग दिसते तिथं आणि चुकी करतोय एक क्षेत्ररक्षक आणि चुकीला माफी नाहीये. 1 धाव जिथं होती तिथं 2 धावाने कन्वर्ट होते आणि 2 धावाने संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12. तर खरोखरच या क्रीडा क्षेत्रातील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय शेलार सुपुत्र वंडर बॉय सेलार चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचे संघनायक जो संघ सिटी क्रिकेटमध्ये 3 चषकां आणि शेलार गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा हा संघनायक सध्या सिटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला चॅलेंज देत आहे. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर त्यांना पाहू शकता. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते. मोस्ट वेलकम वंडर बॉय शेलार सचिन भोईर आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वेलकम सचिन या क्रीडानगरीमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर एक जबरदस्त फटका आला तर चेंडू जातोय वाईट लॉंगच्या रिझन मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय कार्पेटच्या सहाय्याने. 1 धाव इथं करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 13 धावा आतापर्यंत झाले आहेत. जे आता दर्शक आलेले आहेत आपण पाहू शकतो. व्हीआयपी जर मान्यवरांचं स्वागत असं टाळ्या वाजून केलं जात नाही मात्र सचिनचं स्वागत त्याच्या सहकार्याने टाळ्या वाजून केलेलं आहे. म्हणजे किती प्रतीक्षा होती. कालचा दिवस नक्कीच सर्वजण त्याला मिस करत होते. हो खरोखरच होणारच कारण एक जबरदस्त खेळाडू आहे सचिन. त्याने एक छाप सोडलेले आहे. शेलार गावातून एक सुपुत्र आहे तो आणि चांगलीच कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नाव अलौकिक करतोय. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये मी प्रमोद पाटील हार्दिक स्वागत करतोय. तर आकाश वारगडे फिरकीचा जादूगर हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आकाश वारगडे जादू गोलंदाज मिस्टेक गोलंदाज म्हणून नक्कीच तालुक्यामध्ये परिचित आहे आणि त्यांना विनंती असेल की पण या ते शेलार गावचे सुपुत्र आहेत. तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी विपक्ष एकविरा मानकुळी या दरम्यान आतापर्यंत आपण विचार केला धावसंख्या इथं झालेली आहे त्या म्हणजेच 15.
फुलटॉस चेंडूला सॉंग करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावाने समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना संघाची धावसंख्या इथं वाढते, संघाची धावसंख्या होते ती 16-3 षटके इथं समाप्त झालेले. षटकाचा आपण विचार केला तर एक मॅच समरी पाहिली ना मित्रांनो, अक्षय बाद झालेला आहे, त्यानंतर राहुल इथं बाद झालेला आहे, जय अजूनपर्यंत क्रीजवर आहे आणि भावेश इथं बाद झाला, धीरज एक साथ देतोय. मात्र इथं आपण पाहिलं की धावसंख्या इथं झाले 3 षटकांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 16. एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे आपल्या या गोलंदाजीच्या मार्फतमधून या संघानं. जो संघ आहे तो म्हणजेच एकविरा मानकुले हा संघ आहे, जबरदस्त कामगिरी करतोय. आता मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजे शिनू. बघूया कशा पद्धतीने शेवटचा 6 चेंडू हातलतोय ते पाहायचंय. समोर असणारे फलंदाज तो म्हणजेच धीरज कशा प्रकारे धीर आखतोय ते पाहायचंय. कशा प्रकारे आपल्या ज्या पावलींमध्ये बसलेले जे खेळाडू आहेत त्यांना कशा प्रकारे धीर देतोय ते पाहायचं आहे. समोर असणारा एक जय आणि गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाज म्हणजेच शिनू. पहिला चेंडूला उडवलाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं. आपण प्रयत्न करणार तर त्याचा फळ जो आहे ना तो खरोखरच चांगला मिळणार आणि तोच फळ इथं मिळताना दिसतोय. 2 धावा इथं पूर्ण करतात, 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 18. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज शिनू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता जोरात मारला फटका, या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील इथं अर्धा डझन. हो हो, झेल घेण्याचा प्रयत्न होता बाबा, ये इकडे ये. देखना दोस्तों, काफी अच्छा प्रयास किया था इस बच्चे ने कैच लेने के लिए, लेकिन कैच नहीं लिया. उंगलियों में उनको चोट लग गई, चोट लग गई है. आहू करते करते नजर आए वो. तर जाऊया सामन्याकडे. शिनू पुन्हा सज्ज होते गोलंदाजसाठी. टप्पा हा बघा कुठे मोठा टप्पा आहे, एका दरीतून दुसऱ्या दरीला डायरेक्ट. वाईटचा इशारा येतोय. वाटणं इथं संघाची भर पडली, संघाची धावसंख्या इथं झालेली आहे ती 25 धावा इथं झालेल्या आहेत. तर मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे गावदेवी पूर्णा आणि एक वेळ मानकुली या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. मित्रांनो बघा कशा पद्धतीने हा चेंडू हातरला होता, बाउन्सर मारला होता, एवढा मोठा बाउन्सर डायरेक्ट दुसऱ्या पलीकडे जाताना दिसला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज शिनू. आता पुन्हा एकदा लाफिंग फटका, बॅट खाण्याच्या मागे चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पाटील रविवारी येणार आहेत, मग लगेच या फलंदाजांनी तीव्र आक्रमण केला आणि त्याला माहिती आहे सामना जिंकायचा आहे. आणि बघा जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय आता फलंदाज धीरज यांनी धीर दिलेला आहे गावदेवी पूर्णा या संघाला. त्यांना म्हणायचं आहे की आम्ही पुन्हा येणारच आहे. गौतम पाटील बघायचं 4:30 ला येणारच आहे ती, घाबरू नका. हा म्हणजे हारता कुठे बाबा, तुम्ही या. तर 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते, संघाची धावसंख्या होत आहे ती 31 धावा. आता मात्र एक चांगली लढत पाहायला मिळेल. खरोखरच आपण पाहिलं की बॅकफुटवर जाताना दिसलं होतं गावदेवी पूर्णा संघ. मात्र धीरज यांनी धीर दिलेले. पुन्हा शिन्नू पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न.
चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्कच झाला नाहीये. बॅट चेंडूच्या पट्ट्यात आलं नाहीये तो, तर चेंडू जातोय निर्धाव. चांगली वापसी करतो या चेंडूवर. बघूया शेवटचा मला तरी चेंडू असणार आहे. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. बघूया 2 चेंडूवर किती धावा अजूनपर्यंत काढतोय हा धीरज बघायचा आहे. पुन्हा एकदा लेफ्ट फटका पाहायला मिळतोय. लई 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 उंचावरून जातोय चेंडू 6 धावांसाठी. टेन्शन वाढणार आहे ते गोलंदाजाला. शिनोवर टेन्शन वाढलेलं आहे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे गुणंदाजी करून ते पाहायचं आहे. आता धावसंख्येवर आपण नजर टाकली ना दोस्त मित्रांनो, धावसंख्या इथं झाली ती म्हणजे 37 धावा इथं झालेल्या आहेत. काही टार्गेट ठेवलंय, जबरदस्त कमबॅक केलेलं गावदेवी पूर्णा या संघानं. तर बघूया या पार्टीला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज शिनू. मात्र सज्ज होतं इथं धीरज यांनी आतापर्यंत चांगला धीर दिलेला आहे. या चेंडूवर काय घडतंय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय मात्र थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी. क्या बात आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही पाहताय मित्रांनो एक जबरदस्त पॉवर स्पोर्ट शेलारच्या वतीने आम्ही शेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. संध्याकाळची वेळ झालेली आहे मित्रांनो. या संध्याकाळच्या वेळेमध्ये जबरदस्त कामगिरी केली धीरज यांना आपण पाहिलं. एक जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट इथं पाहायला मिळालं. एक जबरदस्त शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. मी विनंती करतोय प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचंय, पंचवान करायचंय. लगेच गावदेवी पूर्णा या संघाला मी विनंती करतोय आपलं क्षेत्ररक्षण जो आहे ना तो लगेच सजवायचं आहे. आणि मी विनंती करतोय एकवीरा मानकुली जतीन यांना मी विनंती करतोय की तुमचा आघाडीचे फलंदाज जे आहेत ना लगेच पाठवायचे आहेत. प्लीज चेंडू घेऊन जायचंय. मित्रांनो खरोखरच मॅच समरी जर आतापर्यंत आपण पाहिली तर हरीश यांनी फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. एक चांगली कामगिरी होती. त्यानंतर विनीत माळी यांनी फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर विकी यांनी 4 धावा. मात्र शिनू या गोलंदाजाने तब्बल 25 धावा कुटलेल्या आहेत. काय फलंदाजी इथं केली धीरज यांनी. जबरदस्त चेंडू इथं बघितलं होतं शिनूचं आणि चेंडूला एक चांगली रणनीती तुमच्याकडे इथं पाठवली आणि धावसंख्या इथं झालेली ती म्हणजेच 41 आणि 42 धावांचं आव्हान इथं समोर ठेवलेलं आहे एकवीरा मानकुळी या संघासमोर. तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेले घड्याळामध्ये आपण विचार केला तर 5.00 म्हणजे 5 वाजलेले आहेत. तर हा सामना सुरू होतोय. 42 धावांचं टार्गेट असणारे समोर असणार ही जी टीम
ची आहे एकविरा मानकुले आणि गावदेवी पूर्णा या दरम्यान हा सामना रंगतोय मित्रांनो. तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच सौरभ असणारे आणि त्याला साथ देतोय विकी आणि समोर असणारे गोलंदाज तो म्हणजे जय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्लॅप मारतोय, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामधून, दरारातून चेंडू जातोय 4 धावांसाठी. अर्ध्या रात्री काय माहिती गौतम पाटीलचा काय हा डान्स आहे पॉप्युलर करून घेतलाय लोकांनी, काय समजत नाही. आणि गाणी हा काय अर्ध्या रात्री काय समजत नाही. गौतम पाटीलला बंद करायला लागेल. तर 4 धावांचा इथं मुनाफा होतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 4 धावा इथं झालेल्या आहेत ना. आजकाल जीवन जो आहे ना फास्ट फॉरवर्ड झालेलं आहे आणि अशाच गोष्टी सर्वांना आवडतात. ह्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. ज्या लावण्या ज्या आहेत ना वेगळ्या प्रकारच्या लावण्या आहेत, या लावण्या नाहीत याला बोलत. चांगला चेंडू, जबरदस्त फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. मध्ये यायला तुकाराम महाराज, रामदास महाराज तर लांबच राहिले. कधी गौतमी पाटील कधी बैल, हेच सगळे फेमस झालेले आहेत. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत. काय काम करतोय, काय फलंदाजी करतोय. मात्र आल्याला एक जबरदस्त कामगिरी करतोय सौरभ. पुन्हा सज्ज होतोय जय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू, चेंडूला भिरकून दिला, पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. खांब तिथं आहे, तो फक्त काम करतोय. 2 धावा इथं वाचवतोय. मला तरी वाटतं हा 12वा खेळाडू तिथं आहे. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. मैदानामध्ये थोडीशी एक गफलत झालेली आहे. एक थोडासा खांब तिथे आहे, त्या खांबाला लागून थोडासा 2 धाव वाचतायत आणि 2 धावा इथं काढतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. पुढे सज्ज होतोय जयपूरचा चेंडू टाकण्यासाठी. आता जोरात मारण्याचा प्रयत्न अपील करतायत, मात्र पंच कुठल्या प्रकारचा इथं उत्तर देत नाही. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सामना हा जर जिंकायचा असेल तर अक्षय भुईर आणि संदेश भुईर यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की या व्यासपीठावर तुम्ही स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळा चेंडूला भिरकून दिला, चेंडू एक जबरदस्त अफड केलेला आहे आणि मात्र इथं चेंडू जातोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आपण नजर टाकली तर संघाची धावसंख्या इथं झाली ती 16. काय कामगिरी करतोय, काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत बघितलं जे धावा जे आहेत ना मित्रांनो त्या सौरभच्या बॅटीतूनच आलेल्या आहेत. तर चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पूर्ण सज्ज होतोय. पुन्हा एकदा जय पुढचा चेंडू टाकण्यास समोर असणारे फलंदाज सौरभ. आता मात्र पुन्हा एकदा स्विप केलेला आहे, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव पूर्ण करतो. आता मात्र इथं 1 धाव करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा. 17 म्हटलं की क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये अशुभ आकडा मानला जातोय. बघूया तो 17 अंकावर कुठल्या संघाला खतरा होतोय ते पाहायचं आहे. 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 1 षटकाचा मोबदल्यात आपण धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेली आहे ती म्हणजे 17. आणि 17 ज्या धावा ज्या आहेत ना त्या फक्त सौरभ यांनी काढलेल्या आहेत. म्हणजे 6चे 6 चेंडू जो आहेत ना त्या सौरभ त्या फलंदाजांनी खेळलेला आहे.
तुम्हाला सर काय म्हणायचं आहे, कशा प्रकारे इथं सुरुवात केली आहे, टिट फॉर टॅटचं उत्तर दिलंय का नाही? बरोबर आहे सुभाष धुमाळ सर, आपल्याला काहीतरी व्यस्त आहे, उद्या कुठे जायचं ते विचार करतात वाटतं, आणि संध्याकाळी कुठे जायचंय, कुठे कॉमेंट्री करायची तेच काहीतरी करत आहेत. शेड्यूल पॅक आहे त्यांचा. अजूनमधून मला पण संधी देते, फिलिंग द बेस्ट कमी देते आम्ही. तर मित्रांनो, एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. षटकांचा विचार केला तर 17 धावा इथं झालेल्या आहेत. खूपच चांगली फलंदाजी केलेली आहे फलंदाज जर सौरभ याने. तर आपण पाहिलं पहिल्या पारीतून 3 षटक जर पाहिलं ना मित्रांनो, तर 3 षटकांमध्ये आपण विचार केला फक्त 10 धावा आल्या होत्या. तीन षटकांमध्ये 16 धावा आल्या होत्या, मात्र इथं या पारीतील पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. बघा पॉवर प्लेचा जो बंधन आहे ना, तो बंधन आता सुटलेला आहे मित्रांनो. आणि आता बघायचं आहे उरत 18 चेंडू शेषाने जिंकण्यासाठी. धावा आपण पाहिल्या तर 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय आता मात्र फलंदाज सौरभ, हा कशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे बोलतात, दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवंतर. एक धावने भर पडले. संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होते ती बिनबाद जिंदाबाद 18. राहुल पुन्हा सज्ज होतोय या कॉमेंट्री बॉक्सच्या इंडियन कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज सौरभ. आता तो हुक करतोय आणि सक्सेसफुल होताना दिसतो. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये, चेंडू जातोय 4 धावांसाठी. चार धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती धावसंख्या इथे झाली त्या म्हणजेच 22. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. पण सज्ज येतोय गोलंदाज राहुल. आता पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू हाताळलेला, चेंडू हवेत आहे आणि मिड विकेट क्षेत्रातील हा खेळाडू कुठल्या प्रकारचं चुकी करत नाही आणि पहिला हादरा बसतोय एकविरा मानकुली या संघाला. जाऊया मित्र. कुठली पण आपण जेव्हा एकांत राहतो ना, ते एक आपल्या मनामध्ये एक नशा चढली पाहिजे. खेळाची नशा असो, क्रिकेटची नशा असो. दुसरी नशाची गोष्ट बोलत नाही, नाहीतर दुसरी नशा करसाल. खेळाची नशा एक जिद्द असली पाहिजे आणि तीच घेऊन पुढे जायचं असतं आणि तुम्ही पुढे जाणारच आहे. तर सौरभ इथं बाद झालेला आहे, मात्र विकी जो आहे तो अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकलाच उभा आहे आणि स्ट्राईक मिळते ते नवीन फलंदाज अतिशय आला. राहुल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडूला हलक्याच हाताने ढकललेल्या आपल्या पाऊल मध्ये पकडलेल्या चेंडूला कुठल्या प्रकारची धाव नाहीये, मात्र अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे विकी, तो म्हणतो असेल का माझी पाळी कधी येणार आहे, मी स्ट्राईकला कधी जाणार आहे. राहुल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नवीन आलेला फलंदाज अतिशयाला. आता मात्र चेंडूला खोदून काढलेला चेंडू जमिनीवर गुदगुद्या करून जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये रवाना होतो. एक धाव पूर्ण करतो. एक धावाचं समाधान मानावं लागेल. आता समाधान झालेला आहे तो विकी याला, तो विकी स्ट्राईकला गेलेला आहे. आता मला असं वाटतं 9-10 चेंडू टाकून झालेले आहेत. त्यानंतर आता विकी याला स्ट्राईक मिळालेली आहे. बघूया विकी कशा प्रकारे इथं स्ट्राईकचा फायदा इथं घेतोय का नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे गोलंदाज राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. एक जोरात मारलेला फटका. बघूया
मी पहिलंच म्हटलं होतं सौरव जेव्हा ज्या ठिकाणी जेव्हा मारत होता तेव्हा विकी सुद्धा आपल्या अंगामध्ये तलहात असा तापवलेला होता आणि तेच उद्देश घेऊन स्ट्राईकला गेला आणि पहिलाच फटका एक जबरदस्त मारताना बघितला. 6 धावांसाठी चेंडू जातोय. आपण जाऊया डीजे कडे. तर 29 भरत भोईर यांचं आगमन होतंय. या शेलार गावातील उद्योगपती भरतजी भोईर यांचं आगमन होतंय. मी या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. तुमच्या माहितीसाठी जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे गावदेवी पूर्णा आणि एकवेळ मानकुळी या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. 42 धावांचं आव्हान असताना एक जबरदस्त कामगिरी करतोय एकवेळ मानकुळी हा संघ. आतापर्यंत धावा इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच एकवेळ मानकुळी या संघाचे 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ इथं मित्रांनो समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा आपण विचार केला, गोलंदाजीवर आपण नजर टाकली तर जय यांनी 17 धावा दिल्या, त्यानंतर राहुल यांनी 14 धावा दिलेल्या आहेत. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी मला तरी वाटतं 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू शेष आणि 11 धावांची गरज आहे. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. शेवटपर्यंत आपण मजल मारू शकता, शेवटपर्यंत आपण बघू शकतो. कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकून होत नाही तोपर्यंत इथं भविष्यवाणी म्हणे योगच नाहीये. तर राहुल ज्युनियर येतोय. राहुल सिनियर झाला तर ज्युनियर येतोय. बघूया कशा पद्धतीने हा षटक हातलतोय समोर असणारे फलंदाज आशिष. हो हो जबरदस्त चेंडू, चेंडूला पाहिलं, चेंडूला फिरकून दिलं. फाईन लेग साठी, फाईन होण्यासाठी चेंडू जातोय 4 धावांसाठी. भरतजी भोईर आपल्या गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक प्रतिष्ठित नागरिक भरतजी भोईर कुठं दर्शकामध्ये असतील त्यांना मी विनंती करतोय आमच्या या स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कडा लागतोय ना, बाद होतोय, दुसरा झटका लागतोय एक वेळ मानकुळी या संघाला. धावांची गरज आहे. हा सामना जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे गावदेवी पूर्णा आणि एकविरा मानकुळीच्या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. मित्रांनो तो पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राहुल ज्युनियर. नवीन फलंदाज आलेला आहे हरीश. आता चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय, एक सुसाट चेंडू जातोय या मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 36. जिंकण्यासाठी मात्र आता 6 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राहुल ज्युनियर. चेंडूला भिरकून दिला, एक जबरदस्त फटका पाहताय तुम्ही. चेंडू जातो मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी विजय फटका आणि इथं लागतोय गावदेवी पूर्णा या संघाला मोठा चटका. वंडर बाप शेल्लार सचिन भोईर चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे यशस्वी संघनायक